अंक ज्योतिषशास्त्रानुसार मुलांक संख्येवरून त्या मुलांकाच्या व्यक्तीसाठी 2025 हे वर्ष कसं असेल याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। त्यातली पहिली मुलांक संख्या 1 पासून आपण सुरुवात करूया। मुलांक 1 म्हणजे ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे। सूर्य हा मुलांक 1 चा अधिपती ग्रह आहे, जो नेतृत्व, आत्मविश्वास आणि यशाचं प्रतीक मानला जातो। 2025 हे वर्ष मुलांक 1 च्या व्यक्तींसाठी नवीन संधी, आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षांच्या पूर्ततेचं वर्ष ठरू शकतं। चला तर मग या वर्षामध्ये मुलांक 1 च्या व्यक्तींना करिअर, आर्थिक स्थिती, नातेसंबंध आणि आरोग्य या बाबतीत काय अनुभव येईल याबद्दलच सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। अंकशास्त्राच्या गणनेनुसार ज्या लोकांची जन्मतारीख 1, 10, 19 किंवा 28 आहे ते मुलांक 1 आहे। या तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी 2025 हे वर्ष अडथळ्यांना न जुमानता यशाने भरलेलं असेल असं सांगितले जाते। आर्थिक स्थिती चांगली राहील, शिवाय तुमचा आवेश आणि उत्साह वाढेल। अशा परिस्थितीत संयम आणि विवेकानं वागणं योग्य राहील। कौटुंबिक जीवनात किरकोळ समस्या उद्भवू शकतात, तरी एकंदर परिस्थिती सामान्य राहील। सर्जनशील आणि कला क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हे वर्ष प्रगतीचं वर्ष असेल। नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील। आता जानेवारी ते डिसेंबर या काळामध्ये कोणत्या परिस्थिती उद्भवू शकतात आणि कोणता महिना कसा असेल बघूयात। मुलांक 1 साठी मासिक अंकशास्त्र अंदाज दर्शवते की जानेवारी मुलांक 1 असलेल्या लोकांसाठी चांगला महिना असेल। या महिन्यात तुम्हाला काहीही साध्य करण्यासाठी खूप मेहनत आणि अथक परिश्रम करावे लागतील। हा महिना तुमच्यासाठी सरासरी असू शकतो। आरोग्य बाबतीत बोलायचं झालं तर आरोग्याच्या दृष्टीनं हा महिना चांगला असेल। या महिन्यात तुम्हाला केवळ आर्थिक लाभच मिळण्याची शक्यता नाही, तर तुम्हाला सत्कर्म आणि आध्यात्मिक स्तरावरील विद्वानांच्या सहवासातून लाभ मिळण्याची संधी आहे। करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या वरिष्ठांशी मतभेद होण्याची स्पष्ट शक्यता आहे। एकूणच हा एक महिना आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी काही सावधगिरीने पुढे जावं। मुलांक 1 साठी फेब्रुवारी कसा असेल तर ज्यांची जन्मतारीख 1 आहे त्यांच्यासाठी फेब्रुवारी महिना चांगला असेल। या महिन्यात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील। अधिक गुप्त राहण्याचा प्रयत्नही करावा आणि कोणाशीही तुमच्या योजनांवर चर्चा करणं टाळावं। गुंतवणुकीसाठी हा महिना चांगला नाही, कारण तुमचं आर्थिक नुकसान या काळात होऊ शकतं। एकूणच मासिक अंकशास्त्राचा अंदाज सूचित करतं की फेब्रुवारीमध्ये तुम्हाला धीर धरण्याची आणि स्वतःवर काम करण्याची आवश्यकता आहे। आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा महिना तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगला आहे। या काळात सूर्य तुम्हाला विलक्षण शक्ती आणि चैतन्य देईल। आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात तुमच्या आर्थिक बाबतीत बरीच सुधारणा होऊ शकते। शासकीय काम करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो। त्यानंतर मार्च महिन्यामध्ये मुलांक 1 साठी अंतर्ज्ञानाची पातळी चांगली आहे, त्यामुळे त्यांना या महिन्यात खूप मदत होईल। या महिन्यात तुम्ही खूप चांगले उत्पन्न मिळवण्यात यशस्वी होऊ शकता। खर्च करण्याऐवजी अधिक बचत करण्याचा प्रयत्न करावा। त्यानंतर एप्रिल महिना कसा असेल तर मुलांक 1 असलेल्या लोकांना एप्रिलमध्ये काही आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं, परंतु त्याच्यात समर्पण आणि परिश्रमाचे चांगले परिणाम होतील। आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात नशीब तुमच्या आरोग्यास अनुकूल राहील। मात्र एप्रिलमध्ये तुमच्या आर्थिक शक्यतानुसार ग्रहमान चांगलं मानलं जात नाही। विद्वान आणि आध्यात्मिकरित्या प्रतिभावान लोकांच्या सहवासात असूनही तुम्हाला जास्त फायदा होण्याची शक्यता नाही। करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांशी वादापासून सावध राहण्याची गरज आहे। मे महिन्यात मित्रांमुळे लाभ संभवतोय। गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। भावनिक आघाडीवर सावध राहण्याची गरज आहे। मात्र या महिन्यात प्रतिष्ठा वाढू शकेल। आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यात सूर्य तुमच्या शरीराला असाधारण चैतन्य आणि शक्ती प्रदान करेल, ज्यामुळे तुम्हाला त्रासांपासून मुक्तता मिळेल। आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात तुमच्या आर्थिक बाबतीत ग्रहमान अनुकूल नाही। अपेक्षित लाभ मिळणं तुम्हाला फार कठीण जाईल। त्यानंतर जून महिना खूप शक्तिशाली असेल। ज्या लोकांना नोकरी, व्यवसाय किंवा अभ्यास बदलायचा आहे ते या महिन्यात बदल करू शकतात। तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले परिणाम आणि सकारात्मक परिणाम या महिन्यात मिळू शकतात।
संवैधानिकदृष्ट्या तुम्हाला संधिवात आणि पचन संस्थेमध्ये जास्त वायू यांसारख्या जुनाट आजारांचा त्रास होऊ शकतो। जुलै महिना कसा असेल तर जुलै 2025 मध्ये तुम्ही ऊर्जा आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांना तुमची मदत आणि समर्थन देण्यासाठी उत्सुक असाल। मुलांक 1चा स्वामी म्हणून या महिन्यात सूर्याचा महत्त्वपूर्ण प्रभाव आहे। यावर्षी तुमच्या कामात भरभराट होईल, ज्याचा तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर जास्त प्रभाव पडेल आणि तुमची परिणामकारकता वाढेल। तुमची आर्थिक स्थिती चांगली नाही। सरकारी संस्था किंवा विभागात काम करणाऱ्यांना खूप कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागू शकतं। ऑगस्ट 2025 साठी अंकशास्त्रीय अंदाज हा शुक्राच्या प्रेम, सौंदर्य आणि आनंदाच्या क्षेत्राच्या विरुद्ध अहंकार, अधिकार आणि शक्तींवर सूर्याचा प्रभाव हायलाइट करतात। तुमच्या आर्थिक शक्यतांसाठी परिस्थिती फारशी अनुकूल असणार नाही। तुमची स्थिती बळकट करण्यासाठी काम करणारे प्रभाव मोठ्या प्रमाणात कुचकामी असतील। त्यानंतर सप्टेंबर महिना। सप्टेंबरच्या अंकशास्त्र राशी भविष्यानुसार तुमच्या जीवनात शत्रूंकडून येणारी आव्हानं अधिक ठळकपणे दिसून येतील। हे तुमच्याबद्दल नकारात्मक हेतू असलेल्या लोकांकडून अडथळे किंवा विरोध म्हणून प्रकट होऊ शकतात। सरकारी संस्था किंवा विभागांसोबतचा कोणताही व्यवहार गंभीर समस्यांनी भरलेला असेल आणि त्यामुळे तोटाही होऊ शकतो। व्यवसाय किंवा नोकरीमध्ये नवीन पोस्टिंगसाठी प्रवासाची प्रबळ शक्यता आहे। मुलांक 1 साठी ऑक्टोबर महिना कसा असेल तर ऑक्टोबरचे अंकशास्त्र अंदाज यश आणि वैयक्तिक समाधानाचे प्रमुख घटक म्हणून संतुलन, प्रभावी संवाद आणि भरभराटीची भागीदारी सुचवतात। आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला या महिन्यामध्ये आजारांपासून मुक्तता मिळू शकते। कोणत्याही खटल्याचा किंवा वादाचा निर्णय तुमच्या विरोधात येण्याची खात्री आहे, म्हणून आपण निर्णय नंतरसाठी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला दिला जातोय। नोव्हेंबर महिना हा रोमांचक आणि समृद्ध असेल। या महिन्यात तुमच्या आयुष्याला आकार देणाऱ्या काही अद्भुत घटनांसाठी तयार राहावं। तुम्ही कामाच्या ठिकाणी आनंद लुटणार आहात। या काळामध्ये, या महिन्यामध्ये तुम्ही उत्पन्न, पदोन्नती आणि नोकरीतील संभाव्य बदलांबद्दल चांगल्या बातम्यांची अपेक्षा करू शकता। आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर सरकारी संस्था किंवा विभागांसोबतचे व्यवहारही गंभीर स्वरूपाच्या समस्यांनी भरलेले असतील। ज्यांचा मुलांक 1 आहे त्यांच्यासाठी डिसेंबर महिना संधींनी भरलेला असेल। नोकरीच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना या महिन्यात प्रमोशन मिळू शकेल। या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि पोटाचीही काळजी घ्यावी लागेल। आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर आरोग्याच्या बाबतीत अनावश्यक प्रयत्न करून अडचणींना आमंत्रण देऊ नका। आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर येणारा महिना तुमच्या आर्थिक व्यवहारांसाठी फारसा अनुकूल परिणाम देणार नाही। तुम्ही ज्या खटल्यात किंवा वादात गुंतलेले आहात त्याचा निर्णय तुमच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे। तर व्यवसाय किंवा नोकरीमध्ये नवीन पोस्टिंगसाठी प्रवासाची विशेष शक्यता आहे। तर मंडळी, अंक ज्योतिषशास्त्रानुसार 2025 हे वर्ष मुलांक 1च्या व्यक्तींसाठी आत्मविश्वासानं आणि धाडसानं पुढे जाण्याचा काळ असेल। त्यामुळे नवीन संधी स्वीकारा, आव्हानांना सामोरे जा आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा। सूर्यप्रकाशाप्रमाणे तुम्ही इतरांसाठी प्रेरणादायी नक्कीच ठराल। आपल्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी नियमित साधना, संयम आणि प्रयत्न आवश्यक आहेत। यश तुमच्याच दिशेने येत आहे, फक्त तुमच्या पावलांना योग्य दिशा द्या। तुम्ही अंक ज्योतिषाच्या माध्यमातून 2025 वर्षाचं भविष्य जाणून घेऊ इच्छिता का? तर त्यासाठी तुमची मुलांक संख्या कोणती? कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या जन्मतारखेवरून तुमचा मुलांक कसा शोधावा आणि 2025 वर्षाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया तुमची जन्मतारीख कमेंट करून शेअर करा। 2025 हे वर्ष तुमच्यासाठी आनंदमय आणि यशस्वी हो, ही सदिच्छा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।